तर साईज भाग खेकडीची किती मोठी आहे. तर आज मी वेगळ्या पद्धतीची खेकडी बनवणार आहे. तर आम्ही डिंब्याला चाललोय खेकडी आणायला. तर चला. तर हे पहा आमचं डिंबे डॅम. धरण तर ते पहा डिंबे आणि हे डिंबे धरण. तर आम्ही आता डिंब्यात पोहोचलोय. आता तुम्हाला डिंब्याचं मच्छी मार्केट दाखवते. हॅलो. तर हे शिवडा मासा आहे आणि हे कसे किलो 500. तर हे मळे मासे आहेत. हे कसे किलो 400. जर तुम्हाला मासे पाहिजेत असतील तर इथे या डिंब्याच्या मच्छी मार्केटला फ्रेश मासे असतात. खेकडी कशा किलो 300. बघा इथं जिवंत मासे पण भेटतील तुम्हाला. बघा जिवंत मासे तुम्हाला भेटतील इथं. भीती वाटीवर दे आहे पण आता आवड तर साईज भाग खेकडीची किती मोठी आहे. आता सगळे घेऊन झाले. आता घरी जाते आणि कुकिंग करते. तर आता चूल पेटून झाले. आता कांदा आणि खोबरं भाजून घेते. तर कांदे आधी फोडून घेते. तर कांदे फोडले तर आता भाजून घेते. तर आज मी वाटण घरातून बनवून घेणार आहे आणि कुकिंग बाहेर करणार आहे. तर आता कांदे भाजून झाल्यात काढून घेते आणि खोबरं भाजून घेते. तर आता खोबरं पण भाजून झालंय. आता काढून घेते. कांदा भाजून झालाय, खोबरं भाजून झालंय. आता वाटण करायला जाते. तर सर्वात आधी पाटा धुवून घेते. तर आता खोबरं वाटून झालंय. आता कांदे ठेचून वाटून घेते. आता कांदे पण वाटून झालेत. आता कोथिंबीर टाकून घेते. तर हे झाले. आता काढून घेते. तर
तर वाटण आता वाटण झालं. आता ह्याच्यावर आलं लसूण पेस्ट बनवते. तर आलं घेतलंय, लसूण घेते, तर आलं लसूण पेस्ट पण झाली. आता हिला काढून घेते. जे साहित्य लागतंय ते आम्ही घेतलंय टपात आणि आता चाललोय नदीकड. नदी चुलीसाठी विटा सापडते. आता चूल बनवून घेते. चूल बनवून झाली. आता थोड्याशा फाट्या गोळा करून घेते. गाणं ना बाळा पाण्याला जाते रडून नको. खेकडी साफ करून आणते. नदीवाले आता खेकडी मोडून घेते. मी खेकडी टप्प्यात वळल्यात, आता मोडून घेते. तर हे बघा मोठे मोठे खेकडे आणलेत. नांगे बघा किती मोठाले आहेत. तर हे चांगलं साफ करून घेते आता. हे बघा खेकडीत मांदा पण किती आहे. तर हे पण मी साईडला काढून घेते. तर सगळे खेकडे असे साफ करून घेते पटापट. तर सगळे धुवून झालेत. आता शेवटी एक राहिली. तर हिचा पण मी मांदा काढून घेते. तर आता खेकडी साफ करून झाल्यात. आता जाते आणि कुकिंग करते. आता मी बट्टीचं चालू करणार. काय आधी करू वेगळं कालवण बनवणार आहे. दगडीची फोडणी देऊन. तर दगड तापायसाठी टाकते चुलीत. तर दगड तापासवर भाकरी करून घेते. तर अगोदर तवा ठेवून घेते तापायला. मी बाजरीच्या भाकरी बनवणार आहे. पीठ आणलंय. पीठ मळून घेते आता. तर पीठ मळून झालंय. आता भाकरी करून घेते. तर आता पटापट अशाच भाकरी करून घेते. तरी झाली. आता काढून घेते आणि कालवण बनवते. तर आज मी मडक्यात रेसिपी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मडकं आणलंय. तर मडकं तापायला लागलंय. मडक्यातून वाफ बघा कशी निघते. मडकं तापले. आता तेल टाकून घेते. तर तेल तापले. आता मांदा चांगला तेलामध्ये फ्राय करून घेते. आलू लसूण पेस्ट टाकून घेते.
तर हे मसाले तुम्हाला मागवायचे असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि वेबसाईट आहे आणि पिन केलेल्या कमेंटमध्ये पण आहे. माऊली काळा मसाला 1.5 चमचा घेतलाय आणि माऊली गरम मसाला 1 चमचा. तर हे मी एकत्र मिक्स करून घेते. तर हा मसाला पूर्णपणे नॅचरल आहे आणि ह्याच्यात कोणतंही केमिकल वापरलं जात नाही आणि ह्याच्यात 22 प्रकारचे खडे मसाले आहेत. तर हे मसाले पूर्णपणे चुलीवर भाजले जातात आणि डंका मशीनमध्ये बनवले जातात. तर आता भाजलेला कांदा आणि भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण टाकून देते. तर हे चांगलं आता मिक्स करून घेते आणि माऊली मसाल्यांची सुगंध पण लय मस्त येतोय. तर हे बघा किती मस्त दिसतंय. खेकडी पण टाकून घेते. तर खेकडी आता चांगलं मिक्स करून घेते आणि पाणी पण टाकून देते. तर हे बघा मसाल्यात मिक्स झालं तर किती भारी खेकडी दिसतात. तर हे बघा उकळी किती मस्त आली. तर कालवण शिजते तोपर्यंत कोथिंबीर कापून ठेवते. हे शिजले आता मीठ टाकून घेते. तर आता कोथिंबीर टाकून घेते. दगड काढून घेते आणि दगडाची फोडणी देते. तर ह्याच्या मी लसूण पण टाकते. तर आता तेल टाकून घेते. दगड टाकली तर आवाज बघा कसा येतोय. उतरवून घेते. आता जेवायला वाटते. तर आता मी पण घेते जेवायला. तर या जेवायला. तर माऊली गरम मसाला आणि माऊली काळा मसाला टाकलाय त्यामुळे अजून चांगली चव आली. तर मडक्यात बनवलेलं कालवण 1 नंबर झालंय आणि दगडीची फोडणी टाकली त्याची चव पण 1 नंबर आली. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.